नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या आवडीची अशी कारल्याची भाजी दाखवणार आहे। कारलं हे सहसा कोणाला आवडत नाही, पण आज जी रेसिपी दाखवणार आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे आणि मस्त कुरकुरीत अशी ही भाजी बनते, जी तुम्हाला बनवल्यावर नक्की आवडेल। तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर बघा। ही भाजी बनवण्याकरता मी पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि त्याच्या अशा पातळ चकत्या कापून घ्यायच्या आहेत। वाडग्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चिरलेलं कारलं घातलेलं आहे आणि कारल्याला हळद आणि मीठ सर्व बाजूने छान चोळून घेतलेलं आहे आणि आता हे 15 मिनिटाकरता मी असंच मुरत ठेवणार आहे। कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घातलेली आहे आणि मगाशी जे कारल्याच्या कापांना हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, जेणेकरून त्याच्यातला कडूपणा कमी होण्याकरता मी त्याला हे मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं। तर 15 मिनिटं झालेली आहेत, तर त्याला जे सुटलेलं पाणी आहे ते पाणी सगळं मी काढून टाकलेलं आहे। कारली छान पिळून घेतलेली आहेत आणि ती आता याच्यात घातली आहेत। त्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून पांढरे तीळ घातलेले आहेत आणि गॅस मंद आचेवर ठेवून हे छान परतून घ्यायचं आहे। संपूर्ण भाजी होईपर्यंत गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि याच्यावर बिलकुल झाकण ठेवायचं नाही आहे। आणि आता याच्यामध्ये मी 2 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे। दाण्याचं कूट घालून झाल्यानंतर परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, कारली थोडी श्रिंक पण झालेली आहेत। तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालत आहे आणि आमटाकरता आमचूर पावडर घातलेली आहे। याच्यावर झाकण न ठेवता मंद आचेवर ही भाजी परतून घेत असल्यामुळे याला एक छान खमंगपणा आलेला आहे आणि कारली आपण पातळ अशी चिरून घेतली असल्यामुळे छान कुरकुरीत सुद्धा झालेली आहेत। तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून 1-2 मिनिटं परतून घेत आहे। मस्त अशी कारल्याची कुरकुरीत भाजी तयार झाली आहे। मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। याला मीठ आणि हळद चोळून ठेवलं असल्यामुळे याला जे पाणी सुटलं त्याच्याबरोबर कारल्याचा कडूपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे। ज्यांना कारलं आवडत नाही त्यांनासुद्धा ही भाजी नक्की आवडेल, तेव्हा ही रेसिपी जरूर करून बघा। धन्यवाद, बाय बाय।